एकूणच पावसानं सध्या दाणादाण उडवून दिलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी सध्या 34 फुटांवर। जिल्ह्यातील मुसळधार पावसानं नदीला रौद्र रूप, नदीचं पाणी पात्राबाहेर पडून आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरलंय। तर शिवाजी पूल परिसरातील ड्रोन दृश्य समोर। महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या इचलकरंजी पंचगंगा नदीवरील पूल वाहतुकीसाठी सध्या बंद। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाचा हा निर्णय। पुलापर्यंत पंचगंगेचं पाणी आल्यामुळे आता खबरदारी म्हणून हा निर्णय। सांगलीतही मुसळधार पावसामुळे वारणा नदी पात्राबाहेर, तर नदीकाठच्या शेतांमध्ये शिरलं पाणी। शेतीचं मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान। छोटे मोठे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद। कृष्णेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ। वारणा नदीच्या पुराचा फटका। मांगले यासह सावर्डे बंधाऱ्यालगतचा रस्ता गेला वाहून। मांगले बाजूचा रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचून वाहून गेलाय, तर परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास। मुसळधार पावसानं कल्याण अहिल्यानगर रोड जलमय। म्हारळ या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूकही ठप्प। दुकानांमध्येही पाणी। पावसामुळे वाहनांची वाहतूक संथ गतीनं। वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। वडगाव मावळमध्ये जोरदार पावसात टेम्पो वाहून गेलाय। अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत। महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटला। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडलेत। पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न। गोंदियामध्ये मुसळधार पावसानं सालेकसा तालुक्यात नदीच्या पुरात वाहनं अडकली। गोंदियामध्ये सालेकसा, आमगाव, देवरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद। विशेषतः सालेकसा तालुक्यातील विविध नदी नाल्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ। जनजीवन विस्कळीत। दरम्यान एकूणच या मुसळधार पावसाचा कसा परिणाम दिसून येतोय पाहूया। चुनाभट्टी, एवार्ड नगर यासह भुयारी मार्गात गळती सुरू झाली आहे। भुयारी मार्गाच्या भिंतीला सुद्धा भेगा पडल्यात। भुयारी मार्गाची डागडुजी करण्यासंदर्भात महापौर ऋतू तावडेंना निवेदन सुद्धा देण्यात आलं होतं। मुंबईच्या मानखुर्दमधील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, इमारतीचा मालक आणि अनधिकृत बांधकामाला परवानगी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत। मुंबईत सायनच्या कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी। आमदार तमिळसेल्वन यांच्याकडून सध्याच्या या परिस्थितीचा आढावा। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या, तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय। परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाणार। पनवेलमधील गाडेश्वर धरण परिसरात ओढ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू। ही घटना सीसीटीव्हीत कैद। माथेरान डोंगर रांगांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं ओढ्यातील पाण्याचा जोर वाढलाय। यामध्ये एकाचा मृतदेह काढलाय, तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता। सर्च ऑपरेशन सुरू। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ। गेल्या 24 तासात 3.73% पाणी वाढलं। 7 जलाशयांचा पाणीसाठा आता 16.92%वर। पुण्यामध्ये 5 दिवस पाणी कपात रद्द, तर 12 जुलैपर्यंत येणार नियमित पाणी। दरम्यान आळंदीमधील पूरस्थितीमुळे वारकरी पुण्यात थांबण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय। पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपूर यांची माहिती। नवीन पनवेलमधील बांठिया शाळेजवळचा संपूर्ण रस्ता पाण्याखाली। अनेक गाड्या पडल्या बंद। अनेक भागांमध्ये पाणी भरल्याची ही घटना। रायगडमधील मुसळधार पावसामुळे मोरबे धरण ओव्हरफ्लो, तर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक। नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील धरण सध्या ओव्हरफ्लो। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करण्याचा केंद्र शासनाचा घाट। सत्यजित तांबेंचा आरोप, तर निर्णयाला विरोध करण्यासाठी मागील काळात सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांची समिती नेमण्याचं आश्वासन दिल्याची सत्यजित तांबेंची माहिती। अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार आणि दानचोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर। ट्रस्टच्या बैठकीमध्ये दोघांनाही प्रवेश नाकारला। बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजे BRO निधी गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची मोठी छापेमारी। देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 26 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी। तर FIR मध्ये लेफ्टनंट कर्नल, मेजर, अभियंत्यांसह एकूण 10 अधिकाऱ्यांची आणि काही खासगी व्यक्तींचीही नावं। पंतप्रधान मोदींचा आजपासून 3 देशांचा दौरा। 6 दिवसांच्या दौऱ्यामध्ये इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ते भेट देणार। आर्थिक, व्यापार आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं या दौऱ्याला महत्त्व।
तर भारत न्यूझीलंडमध्ये होणार मुक्त व्यापार करार. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस, तर मुसळधार पावसानंतर अलकनंदा नदीच्या पाणी पातळीतही वाढ. अलकनंदा नदी धोक्याच्या पातळीजवळ. काश्मीरमधल्या डोडा किश्तवाड या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. चिनाब नदीची पाणी पातळी सध्या वाढली आहे. बागलिहार धरणाचे 3 दरवाजे उघडले, तर संबंधित विभाग सध्या अलर्टवर. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 500 रुपयांची, तर चांदीच्या दरात 2,000ची घसरण. दरम्यान सोन्याचे दर जीएसटीसह 1,49,865 रुपये, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,43,080 रुपयांवर. पालघर जिल्ह्यातील माहीमच्या मिठागर परिसरामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. पांढऱ्या गुलाबी रंगाची छटा आणि पाण्यातील मुक्त संचाराची ही दृश्य पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचं केंद्र.